नमस्कार मंडळी, मॉम्स रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण उन्हाळ्यामध्ये थंडगार असे कैरीचे पने बनवूया। तर त्यासाठी मी इथे 3 कैऱ्या घेतल्या आहे आणि या कैऱ्या मी 15 ते 20 मिनिटं अशा पाण्यामध्ये भिजवून ठेवल्या आहे, जेणेकरून त्यावरचा चीक हा निघून जाईल। त्यानंतर आपण कुकरमध्ये या कैऱ्या शिजवून घेऊया। तर त्यासाठी कैऱ्या डुबतील इतकं मी पाणी टाकून घेतलं आहे। आता आपण कुकरचं झाकण बंद करून गॅसवरती ठेवून याच्या 3 शिट्ट्या घेणार आहोत। नंतर आपल्याला गॅस बंद करून हे कुकर थंड करून घ्यायचं आहे। तर हे बघा 3 शिट्ट्या झाल्या आहे आणि कुकर पूर्णपणे थंड झाला आहे। तर आता आपण उतरून घेऊया। कैऱ्याही मस्त शिजल्या आहे। तर एक कैरी फुटली आहे। तर हे पाणी मी गाळणीने गाळून घेत आहे। तर कैऱ्या आपण एक मोठ्या ताटामध्ये काढून घेऊया। तर हे बघा पाण्यामध्ये थोडीशी कैरीचा गर गेला होता, तो सुद्धा मी गाळणीने गाळून घेतला आहे। तर त्यानंतर या थंड होऊ देऊया। पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी आता याचा गर असा चमच्याच्या साहाय्याने काढून घेत आहे। त्यानंतर आपल्याला हा गर मोजून घ्यायचा आहे। तर वाटीच्या मदतीने मी हा गर मोजून घेत आहे। तर जेवढा वाटी हा आपल्याला गर बसेल तेवढ्या वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे। तर मी गूळ सुद्धा आता वाटीच्या मापाने मोजून घेत आहे। तर इथे तुम्ही बघू शकता गूळ हा 2 वाटीला थोडासा कमी मी इथे घेतला आहे, जेवढा गर निघाला तेवढाच। आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा इलायची पावडर टाकून घेऊया आणि थोडंसं मीठ टाकून घ्या चवीनुसार। आता हे सगळं आपल्याला असंच मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी हे मिक्सरमधून दळून नाही घेणार। तर गूळ हा आपल्याला हातानेच अशा प्रकारे वितळून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे बघू शकता एक 15 मिनिटानंतर छान असा गूळ वितळला आहे। तर आता आपण एक गाळणीच्या साहाय्याने गाळून घेऊया हे सगळं, कारण गुळामध्ये थोडासा कचरा असतो, तर तो निघून जाईल आणि गर सुद्धा एकसारखा मऊसूत असा होईल। तर मंडळी, तुम्हाला वाटल्यास तुम्ही हा जो गर आहे तो मिक्सरमध्ये सुद्धा काढून घेऊ शकता। तर एकसारखा छान असा रंग आला आहे या मिक्सचरला। तर अशा प्रकारे काचेच्या बरणीमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही पन्ह बनवू शकता। चला तर मग आता आपण पन्ह बनवायला घेऊया। तर एका ग्लासमध्ये 2 मोठे चमचे इतकं आपल्याला पन्ह घ्यायचं आहे आणि त्यामध्ये माठातील थंडगार पाणी टाकून घ्यायचं आहे। वाटल्यास आपण त्यामध्ये बर्फाचे क्यूब सुद्धा टाकून घेऊया आणि छान असं ढवळून घेऊया। तर तयार आहे आपलं थंडगार असं पन्ह। तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीसोबत। आणि हो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्थ रहा, मस्त रहा, जिभेचे चोचले पुरवत रहा। धन्यवाद।